भारत न्यूज 44. नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनींचं. आत्ताच तुम्ही आमच्या सगळ्या ज्या आमच्या मनात होतं ते तुम्हाला सांगितलंय. त्यांचं विरोधी पक्ष नेते विरोधच करत राहतील, त्यांना काम करू दे, पण आम्हाला जनतेने या ठिकाणी निवडून दिले. आम्ही जनतेच्या सेवेसाठी तत्पर असू एवढंच तुम्हाला सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये या पनवेलच्या जनतेसाठी आम्हाला जेवढं सुंदरीकरण लोकांच्या सेवेसाठी ज्या स्कीम आहेत त्या राबवता येतील त्या, कारण 3.5 वर्ष प्रशासक होता त्या ठिकाणी. आता मी सत्तेवर आलो आणि आमदार प्रशांत ठाकूर या ठिकाणी 4 वेळा आमदार आहेत. त्यांच्या अनुभवाची तिजोरी घेऊन आम्ही त्यांच्या बरोबर चालू आणि जनतेच्या हितासाठी येणाऱ्या प्रश्नांना आम्ही मार्गी लावू. फिरते शौचालयामध्ये पण अनियमितता झालेली आहे, जो रेट लावलेला आहे तो आवाढव्य आहे. फिरता शौचालय विषय हा स्थगित ठेवला आहे. त्या विरोधी पक्ष नेत्यांना सांगा स्थगित ठेवला आहे. ती शॅम्पल आल्यानंतर आम्ही त्याची शहानिशा बघणार आहोत आणि नंतर मान्यता द्यायची नाही द्यायची, त्याच्यात काय भ्रष्टाचार आहे तो नुसतं बोलता येतं, काही अनाप शनाप बघायचं म्हणून बघायचं, त्याला काही तारतम्य नाहीये. पण मला ते माझे मित्र आहेत आणि बरेच वर्षापासून आम्ही बरोबर आहोत. त्यांचं वक्तव्य मला पूर्णपणे माहिती आहे. त्या हिशोबात जास्त काही बोलायची गरज नाही मला. पण आरोप असाही होतोय की जनतेच्या पैशांची उधळपट्टी कुठेतरी सत्ताधारी करतायत विकास कामांच्या नावावर. कसं पाहता याकडे? जनतेचा एकही रुपया वाया जाणार नाही, कारण या ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सभागृह नेते आहेत, इथे महापौर नितीन भाई आहेत, आमचे बिनेदार साहेब, आमची सर्वच जाणकार मंडळी आहे. त्यामुळं एक पैशाचा कसा जनतेसाठी हिताचा होईल त्या दृष्टिकोनावर बघत असतो. की 2-3 बैठकीमध्ये ह्यो पेपर उचल, तो पेपर उचल, मला सगळं समजतंय, तुला सगळं समजतंय. म्हणजे जनता काही दूध खुली नाहीये, आम्ही पण जाणून आहोत. त्या अनुषंगाने पुढे येणाऱ्या काळामध्ये पनवेलचा कसा विकास होईल त्या प्रगतीकडे आम्ही वाटचाल आहे. क्रॉसफिट जिम आणि फिरते जे शौचालय आहे त्या बाबतीतला हा खटाटेप नेमका सत्ताधाऱ्यांनी का केला? जर याकडे पनवेल शहरामध्ये यापूर्वीच जुने असे जे जिम्स आहेत आणि शौचालय आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष पण आहे, मग हा नवीन प्रस्ताव म्हणून खटाटेप नेमका का केला जातो असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. पहिली गोष्ट तर विरोधी पक्षी नेत्यांना क्रॉसफिट काय आहे आणि ओपन जिम काय त्यातला फरकच कळालेला नाही. तुमचा ओपन जिम फुटपाथवर लागली जाते आणि क्रॉसफिट जी आहे ते आपल्या गार्डन मध्ये, त्याला मला असं वाटतंय 15x20, 20x25 ची जागा काहीतरी लागणार आहे, कारण मोठा तो क्रॉसफिट आहे. त्यामध्ये तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्ही माझ्या कलंबोलीत द्या, आम्ही लावून घेतलेले आहेत. त्यामध्ये लोक आपल्या आरोग्य, आजकाल शुगर पेशंट असतील, बरेचसे लोक आहेत, सकाळी चालायला जातात, जॉगिंगला जातात आणि त्याचा खूप सारा उपयोग होतोय. त्यासाठी तो विषय आलेला आहे, त्याला आम्ही मान्यता दिली. बस सेवा नसताना देखील बस स्टॉप बांधलेले आहेत, मात्र त्याची माहिती विरोधी पक्षनेत्याला प्रशासन देत नाहीये असा त्यांचा आरोप आहे. साहेब, बस सेवा पालिकेची नसली तरी नवी मुंबईची आहे, महाराष्ट्र शासनाची आहे, सगळ्या बसेस आहेत, रिक्षा चालक आहेत, काही लोक कामाला जाणारी. आपण बघा प्रत्येकाकडे गाडी आहे, तरी पण आम जनता बस स्टॉपला विसावा असावा त्यासाठी हा प्रशासनाच्या काळात विषय घेतलाय. त्या ठिकाणी बस स्टॉप आणि सुसज्ज सुंदर बस स्टॉप बांधलेले आहेत. कारण बाजूला एअरपोर्टला गेल्यानंतर आपल्याला आता येणारे ब्रिज वगैरे किती सुंदर आहेत, त्यामुळे एअरपोर्टला जाताना जसं सुंदर रस्ते दिसतील तसं आम्ही पण या पनवेलमधून जाताना जो पब्लिक आहे तो सुंदर रस्ते, बस स्टॉप असतील या अनुषंगाने ते बस स्टॉप आहेत. आणि त्यांची साफसफाईसाठी पण आपण जो टेंडर काढलाय त्यांनी जो आरोप केलाय का एवढे पैसे कशासाठी, त्यांना सांगतो मी, त्यांनी सांगितलं मग आपला लेबर का नाही ठेवत तुम्ही सांगा. एक कॉन्ट्रॅक्टचा लेबर ठेवायला त्याचा पगार असतो 30,000. असे आपले बांधलेत 50 जर कामगार केले तर महिन्याला किती झाले? 30 प्रमाणे 15 लाख झाले. तर आपण मात्र 3 लाख रुपयामध्ये 57 बस स्टॉप साफसफाई करून घेतो. तर आम्ही पैसे वाचवायला निघलो का भ्रष्टाचार करायला निघलो? त्याने सांगितलं का माणूस ठेवा, माणूस ठेवून दिवसभर काय करणार? 30,000 पगार द्यायचा एक माणसाला. एक बस स्टॉप एखादा दिला तर आपण 50 ठेवले तर 5×15 लाख गेले. 15 लाख चांगले का 3 लाख चांगले? याचा अभ्यास करावा पूर्ण. उचलली जीभ लावली टाळायला असा काही विषय करू नये. महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांचा उपयोग करा असं ते म्हणतात. महानगरपालिकेचे जे कर्मचारी अजून वाढवायला लागतील, ते कमी पडतात स्वच्छतेसाठी. ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी देखील बस स्टॉप बांधलेले आहेत, त्याच्याबद्दल काय बोलू? त्याच्याबद्दल आम्ही मागाशी सांगितलं आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी, आपल्या सभागृह नेत्यांनी मग सांगितल्याप्रमाणे का जिथे नाहीये गरज नाही तर आम्ही प्रशासनाला जाब विचारतो. प्रशासनाला घालत झालेत ना,
ते आमच्या काळात नाही, कुणी पॉईंट दिलं, कुणी सांगितलं, का बांधलेत, का पैसे वेस्ट केले, त्याच्यावर पण लक्ष देऊ. तुम्ही निदर्शन आणले तर आम्ही सभागृह नेते आम्ही जाऊ, व्हिजिट करू. तर मगाशी तुम्ही उल्लेख केला विमानतळ आपल्या शहरामध्ये आहे, मात्र आपली स्वतःची परिवहन सेवा अजून नाहीये. तर जलद गतीने स्वतःची परिवहन सेवा सुरू व्हावी यासाठी सत्ताधारी म्हणून आपण काय पाठपुरावा आहे, कसा प्रयत्न केला? आता तुम्हाला सांगतो, आता आपली महानगरपालिका होऊन 9 वर्ष झाली. परिवहन सेवा असेल, पाण्याचा प्रश्न असेल, पाणी पण आपण हस्तांतर केलं नाही सिडकोकडून. परिवहन सेवा लवकरात लवकर आम्ही त्या विषयाकडे जाऊ आणि येणाऱ्या काळामध्ये ती पण सेवा हस्तांतर करू किंवा आपण सेवा देऊ जनतेला. जे पहिले लाईटचा विषय काढला, लाईटची काय गरज आहे ती पहिल्यांदा त्यांनी अभ्यास करावा. ती लाईट नसून त्या ठिकाणी आपल्याला बाबासाहेब आंबेडकर पुतल्यापासून त्या आपण शिवाजी महाराजांच्या पुढे गेल्यानंतर आपला भाजी मार्केट तोपर्यंत आपण डेकोरेटिव्ह पोल, म्हणजे या ठिकाणी गावागावातून पनवेल शहरामध्ये नागरिक येतात आणि महामानव बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला जी घटना केली त्या तिथपासून सुरुवात करतोय आपण. आणि त्यांच्या ज्या सुशोभीकरणावरती बोट ठेवतात, आज ती जुनी पोल आहेत, ते 12-14 वर्ष झाले आणि ते जुन्या काळातले आहेत. म्हणून आपण ते शहर सुंदरीकरणाच्या प्रगतीमध्ये तो टेंडर आला प्रशासनाच्या काळामध्ये, तो आता मंजुरीला आमच्या स्थायी समितीकडे, म्हणून त्याला मंजुरी दिलेली आपण. दुसरा प्रश्न त्यांनी केलं ते शौचालय, फिरते शौचालय काय गरज आहे, अरे काय गरज आहे असं बोलण्यात तारतम्य आहे. तुम्ही विरोधी पक्षनेते तुमच्याच नेत्यांना विचारा काय गरज आहे. तुमच्या नेत्यांनी कार्यक्रम ठेवल्यानंतर महापालिकेकडून ते शौचालय आपण भाड्याने घेतो किंवा आपण मागणी करतो, तर ते पण गरज आहे ना. आता आपल्याकडे हिंदकी चादर झाली, आपल्याकडं मराठा मोर्चा निघाला, आपल्याकडं ही वारकरी संप्रदायाची भूमी आहे, त्यामध्ये सप्ते बाकीच्या शाळांचे कार्यक्रम खूप सारे होत असतात. आपल्याकडे जुने फायबरचे होते, पण त्यांची दयनीय अवस्था बघता त्या ठिकाणी हा प्रस्ताव आपल्याकडे आला आणि ते आपण स्टेनलेस स्टील SS304 या क्वालिटीचे आपण ते शौचालय मागवले आहेत. आम्ही ह्या विषयाला स्थगिती दिले तरी सांगतो भ्रष्टाचार झाला. ही कुठली बोललेली भाषा आहे? स्थगिती दिले, आम्ही शॅम्पल त्या कॉन्ट्रॅक्टरकडून शॅम्पल मागवतो एक गाडी, त्याच्यामध्ये गरम होईल का, त्याच्यामध्ये इंग्लिश टॉयलेट पाहिजे का, आपल्या इंडियन बसवले तरी. तुम्हाला मी फोटो दाखवतो तुमची पुस्तकं झाल्यानंतर. सुंदर, एकदम सुंदर टॉयलेट आहे आणि त्यांची 15 वर्षाची गॅरंटी आहे. किती? 15 वर्ष बघण्याची गरज लागणार नाही. या अनुषंगाने आपण चांगले काम करू. दुसरा विषय त्यांनी काढला होता, आपल्याकडे लिस्ट आहे विषय आपल्याकडे आहे जिमचा. का आपले जिम कशासाठी, तर आपल्याला ते त्यांनी कर्नाला अकॅडमी त्या ठिकाणी फुटपाथवरचे 2-3 फोटो आणले आणि दाखवले. ती क्रॉसफिट जिम आहे. ते काय फुटपाथवरची जिम नाही, तर क्रॉसफिट म्हणजे ज्या गार्डन्स आता आपण सुशोभीकरण केले त्या ठिकाणी आपले ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलं त्या ठिकाणी जॉगिंगला जातात. त्या ठिकाणी आपण ते क्रॉसफिट जिम म्हणजे ती 12,92,000ची. आपण म्हाडामध्ये गेलो, आम्ही 2-3 ठिकाणी चौकशी केली. आम्ही चौकशी केल्याशिवाय कुठल्या गोष्टीला मान्यता देत नाही. आपण चौकशी केली का आपल्यापेक्षा 2 लाख, 3 लाख, 4 लाखांनी टेंडर जास्त आहेत. तुम्हाला माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, म्हणजे मी तुम्हाला दाखवू शकतो, तुमच्याकडे कॉपी पण देऊ शकतो. तरी पण आपण पालिकेचे 1 रुपया टॅक्स पेअरवाल्यांचे पैसे फुकट न जाता आपल्या जनतेच्या कामासाठी लागले पाहिजे. ते क्रॉसफिट जिम एवढी चांगली आहे. तुम्ही पत्रकार बंधू भगिनींनो चला बघा माझ्या कळमनुरीमध्ये, म्हणजे लोक त्याचा उपभोग घेतात. त्या अनुषंगाने आपण त्याला एक मंजुरी दिलेली. बाकी दुसरं आपण 5 ते हे लावले डॉक्टरांसाठी. आपले 29 गावं आपल्यात समाविष्ट आहेत. तर आपण काय हॉस्पिटल लगेच बांधत नाही, तर 5 कंटेनर त्या ठिकाणी घेतो. त्याची किंमत 21 लाख रुपये. तरी त्यात भ्रष्टाचार झाला. अरे कुठल्या पद्धतीचे भ्रष्टाचार? पहिला आतमध्ये घुसा, बघा, नंतर त्याचं काय ते तुम्ही खरोखर आहे का बघा. तोंडात येईल ते बघ करायचा. स्वयंघोषित आपण कायदेपंडित स्वतःला समजतात, त्याला काहीतरी तारतम्य पाहिजे. त्या ठिकाणी MBBS डॉक्टर बसणार का, आपले लेबर बसासाठी ती घेत नाही आपण. त्या ठिकाणी केबिन असणार आहे, 2-3 केबिन, मेडिकल त्या ठिकाणी असणार आहे, नर्स बसणार आहेत, येणाऱ्या पेशंटची त्या ठिकाणी चेकअप होणार आहे. त्या अनुषंगाने आतमध्ये काय काय ते बघा ना, त्याच्यानंतर तुम्ही बघ करा.
आम्ही बोलत नाही बोलू नका, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्ही विरोधी पक्षनेता आहेत, विरोधातच बोलणार म्हणून लोकांनी तुम्हाला विरोधात ठेवले. सत्तेत आम्हाला का बसवलं? त्यासाठी बसवलं ना. तर ह्या त्यांच्या 4-5 गोष्टी होत्या त्याच्यावरती आपण तुम्हाला सांगितलं. पक्षनेते अरविंदजी म्हात्रे यांनी केलेलं आहे ते 100% खोटं, निराधार आणि फसवणूक करणारे आणि दिशाभूल करणारे आहे. या संदर्भात आपण जाऊन त्यांना प्रश्न विचारावा आणि याच्या संदर्भामध्ये आपण हेडलाईन बनवावी की जे विषय झालेच नाही, पनवेल महानगरपालिकेने घेतलेच नाही, न घेणाऱ्या विषयावर पण महानगरपालिका भ्रष्टाचार करते असं त्यांचं जे वक्तव्य आहे याच्यावरूनच अंदाज करा की त्यांची दिशा कुठल्या पद्धतीची आहे आणि त्यांचा विचार काय आहे, त्यांचं व्हिजन काय आहे. फक्त आरोप करणे हाच त्यांचा उद्देश आहे. लोकांच्या मध्ये बुमरांग म्हणजे गैरसमज पसरवणे आणि लोकांना दाखवणे की आम्ही बा किती हुशार आहेत. जर ते हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, माझे मित्र आहेत, तर त्यांना हे कळायला पाहिजे. 17 वेळा त्यांनी महासभेमध्ये पण सांगितलंय, पत्रकार परिषदेमध्ये नेहमी सांगतात, बोलताना भाषणामध्ये सांगतात की मी पुराव्याशिवाय बोलत नाही. मग त्यांनी 200 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट निघाले याचा पुरावा तर द्यावा आणि मग त्याच्यानंतर त्यांनी हे बोलावं असं माझं जाहीर चॅनल त्यांना आणि आव्हान आपल्या माध्यमातून आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.